जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शिरंबे या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 12 मार्च रोजी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे. या मैदानाला जवळपास 100 वर्षांची परंपरा असून जुनं पारंपरिक मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे. कोरेगाव तालुक्यातलं हे जुनं मैदान आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाचं नियम अटी कशा असणार आहेत, त्याचबरोबर या मैदानातील बक्षीचं स्वरूप कसं असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्ते. आपला परिचय द्या, नाव सांगा दादा. माझं नाव योगेश गायकवाड, ग्रामस्थ शिरंबे. हां, ग्रामस्थ. दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये, मैदान किती तारखेला आहे आणि कशा निमित्त मैदान घेण्यात आले? हे मैदान आमचे पीर साहेब यात्रा मोठी असते, त्या यात्रेनिमित्त आम्ही हे मैदान भरवलं आहे. बरं, आणि किती तारखेला संपन्न होत आहे? हे मैदान आहे 12 तारखेला मैदान आहे. बरं, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली दादा? झालेलं आहे सगळी प्रोसेस, मैदानाच्या परवानगी प्रोसेस झालेली आहे. ते आज बघायला आम्ही कधी टाकणार मिळेल? आहे. हां, बघायला कधी मिळेल? आज टाकणार की आम्ही ते आज. हां, त्याचबरोबर दादा, मैदानात स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे? नाही मैदान हे ओपन नाही, काय पारंपरिक मैदान आहे आमचं. 100 वर्षाची परंपरा असणारे मैदान आहे. म्हणजे जे भागात ठराविक मैदान व्हायची, म्हणजे तडवळे, शिरंबे ही म्हणजे असे एक निगडी वगैरे, पुशेगाव, कोरेगाव, त्यातलं हे एक मैदान आहे. जुनं पारंपरिक जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. यावर्षी कशा पद्धतीने तयारी करण्यात आली आणि कुठल्या ठिकाणी स्पर्धा संपन्न होणार? या परिसराला माळाला काय नाव आहे किंवा या भागाला कुठल्या मळ्याला काय नाव आहे? आता सध्याची रानाची परिस्थिती जर पाहिलं तर रान पाहण्यासाठी उत्कृष्ट आहे, म्हणजे छान आहे. आणि आम्ही ते रान, आमच्याकडे रान तयार नसते पळण्यासाठी. आम्ही दरवर्षी रान तयार करत असतो. आमच्याकडे बागायती क्षेत्र असल्यामुळे आम्हाला रान तयार करावं लागतात. मी बैलगाडी मालकांना सांगू इच्छितो, मागच्या वर्षी तुलनेत यंदाची फाटी जरा त्यांनी सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या ठिकाणी फाटी आणि हा भाग सगळा बागायती भाग आहे. त्यामुळं ज्या पद्धतीने क्षेत्र उपलब्ध होतं त्या पद्धतीने त्यांनी ही परंपरा जोपासण्यासाठी, मैदान सुरू ठेवण्यासाठी त्या पद्धतीनं मैदान त्यांनी केलेलं आहे. त्याला सगळं सहकार्य शिरंबे ग्रामस्थांनी केलेलं आहे. मैदानातल्या नियम अटी कशा असणार आहे? सगळ्या नियम अटी भारतीय बैलगाडी संघटना, अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानं आणि यात्रा कमिटी, शिरंबे ग्रामस्थांच्या नियमाप्रमाणे हे मैदान होणार आहे. इथे कुठलीही पर्सनॅलिटी होत नाही, इथे कुठलाही वशिला किंवा ते 2 नंबर इथे चालत नाही. आणि एकदम शिस्तबद्ध पारदर्शक मैदान पाहिलं. हां, पार पडणार. तुम्ही पाठीमागची आमची 4 मैदानं पाहिली असतीलच नंतर, म्हणजे त्या मैदान तुम्ही बघितलंच. त्याचबरोबर या मैदानातलं खास आकर्षण काय असणार आहे ते सांगा. खास आकर्षण आता पुशेगावमध्ये ज्या गाडीनं प्रथम क्रमांक घेतलेला, हिंद केसरी असा त्यांना मान भेटलेला, सचिन आणि लक्ष्या, ते आकर्षण असणार. त्यांचं एक आम्ही फेरापर्यंत काढणार आहे. मित्रांनो, ज्या आदत दोन्ही बच्चांनी पुसेगावचं हिंद केसरी मैदानाचा फायनलचा गुलाल घेतला होता, त्या दोन्ही आदत सचिन आणि लक्षाला या ठिकाणी बोलवण्यात आले. त्यांचा सन्मान केला जाणार आहे. या ठिकाणी त्यांचा फेरावणार आहे असं आपल्याला आयोजकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं यावर्षी हे मैदान जरा पाहण्यासारखं आणि रोमांचहर्ष होणार आहे. त्यामुळं बरेच नंदी या ठिकाणी भाग घेणार आहेत. आणि आता आपण ओळू बक्षीचं स्वरूप जाणून घेऊयात. नमस्ते. आपलं नाव दादा? माझं नाव सुशील कुमार सकुंडे. बरं, ग्रामस्थ शिरंबे. शिरंबे. दादा, आपण आता मैदानाच्या संदर्भातली माहिती जाणून घेऊ. काय सांगाल, दरवर्षी शिरंबे गावामध्ये भव्यदिव्य अशा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतो. या मैदानाला जुनी पारंपरिक अशी परंपरा आहे आणि यावर्षी 100वं वर्ष आहे तुमचं. तर कशा पद्धतीनं ग्रामस्थांच्या वतीनं तयारी करण्यात आली? ग्रामस्थांच्या वतीनं अशा पद्धतीने तयारी करण्यात आली की आम्ही या मैदानामध्ये जी गाडी गट पास करेल त्या गाडीला आम्ही एक शिल्ड देणार आहे. 1 ते 7 पर्यंतची बक्षीस कशी ती सांगा. 1 ते 7 पर्यंत बक्षीस असताना असे राहणार आहे की प्रथम क्रमांकासाठी 71,000 रुपये, 2 डाली, 2 गदा. मानाच्या 2 गदा असणार 1 नंबरला. द्वितीय 2 नंबरसाठी 51,000 रुपये, 2 डाली राहणार आहेत. आणि तृतीय क्रमांकासाठी 31,000 रुपये राहणार आहे, त्याला सुद्धा 2 डाली राहणार आहेत. चतुर्थ क्रमांकासाठी 21,000 रुपये, पंचम क्रमांकासाठी 15,000 रुपये, 6व्या क्रमांकासाठी 11,000 रुपये आणि 7व्या क्रमांकासाठी 10,000 रुपये देण्यात येणार आहेत. बरं, त्याचबरोबर दादा, सेमीफायनलला 2 नंबरला उतरणाऱ्या गाडीला कशा पद्धतीने बक्षीस असणार आहेत, काय असणार आहे? सेमीफायनलला 2 नंबरला
2 नंबरला जी गाडी उतरेल हा. त्या गाडीला 1,000 रुपये आणि मानाचा एक शिल्ड देण्यात येणार आहे. बरं, एकूण साधारणतः सेमीफायनलला उतरणाऱ्या 7 गाड्यांना एक 1,000 रुपये मिळणार आहे. हो हो. बरं, त्याचबरोबर गट पास करणाऱ्या गाड्यांना सुद्धा काहीतरी आकर्षक असं बक्षीस आहे, त्याविषयी सांगा. गट पास करणाऱ्या गाडीला आम्ही एक सन्मान चिन्ह देणार आहे. बरं, आणि प्रवेश फी किती असणार आहे दादा? 799 रुपये. दादा, आता आज शेवटचा दिवस आहे आणि आपली उशिरा मुलाखत होती. गावात तुमच्या यात्रा उत्सवात बरेच धार्मिक कार्यक्रम असतात, त्यामुळे ग्रामस्थांना यात्रा कमिटीला वेळ नसतो. त्यातनंही वेळ काढून तुम्ही बाईट दिली त्याबद्दल धन्यवाद. तर दादा, प्रवेश फी तर तुम्ही सांगितली, आता नोंद किती झाली आतापर्यंत, आज अखेरपर्यंत? नोंद आज अखेरपर्यंत बऱ्यापैकी 100च्या वर आमच्याकडे नोंद झालेलीच आहे. आता तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात? सर्व गाड्या मालकांना एकच आव्हान आहे की सर्वांनी जास्तीत जास्त नोंद करा आणि आमच्या यात्रा कमिटीला आपलं सहकार्य द्या. चालते, धन्यवाद दादा. नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? राहुल चव्हाण शिरंबे. दादा, काय सांगाल, पुन्हा एकदा शिरंबे गावामध्ये जुनं पारंपरिक भव्यदिव्य असं यात्रा उत्सवानिमित्त मैदान संपन्न होतंय. 100 वर्षाची परंपरा आहे या मैदानाला. हो. तर काय सांगाल, या वर्षी मैदान कोणत्या ठिकाणी संपन्न होतंय, या परिसराला नाव काय? हे मैदान जे आहे ते कदममाळा म्हणून आहे, या ठिकाणी आहे. बरं. शिरंबे दुगी जो रस्ता आहे तिकडून आपल्याला यायचं आहे. तर आता आपण वळू मैदानाकडे. दादा, मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? मैदानाचं रान आता तुम्ही बघू शकताय. आमच्याकडे बागायत जमीन असल्यामुळं रेवट्याचं रान आहे. रेवटेचं रान. आणि एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण मैदानामध्ये 8 फाटे आहेत. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 14 फूट. 14 फूट आहे. तुम्ही ओपनचं मैदान घेता, त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? पल्ला 850 फूट ठेवलाय. 850. खाली सुट्टीला एका वेळेस किती गट थांबू शकतात? 5. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 550 फूट आहे. बरं. मित्रांनो, मी सांगू इच्छितो की शिरंबे गाव हे बागायती भाग आहे. ज्या पद्धतीनं रान उपलब्ध झाले त्या पद्धतीनं समस्त ग्रामस्थांनी या मैदानाचं आयोजन केलेलं आहे. मागच्या वर्षी सारखं सेम रान आहे, मात्र फाटीमध्ये थोडासा बदल आहे. त्याचबरोबर दादा, आता खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का? हो, पट्टी आहेच. बरं. त्याचबरोबर निकाल रेषेवर कॅमेरा आहे की पुढे समोर कॅमेरा आहेत? 2 आहेत. 2 आहेत. त्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? पिण्याचं पाणी आहे की? ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली? होय. त्याचबरोबर संपूर्ण दिवसभर ज्या दिवशी मैदान संपणार त्या दिवशी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का? राहणार आहेत की? बरं. एकूण मैदानाला ज्या दिवशी मैदान संपणार त्या दिवशी किती टक्के बॅरिकेड असणार आहे? 50%. बरं. ह्या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला जरी असं काय का? असं काही नाही. ज्या ठिकाणी तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत, ज्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या ठिकाणी ट्रॉली, त्या ठिकाणी योग्य तो त्याचा बंदोबस्त केला जाईल का? माती लावली जाईल का? ज्या ठिकाणी त्या ठिकाणी यात्रा कमिटी कायमच, म्हणजे यंदाच नाही, कायमच योग्य ती उपाययोजना आणि काळजी घेत असते. बैलांच्या सुरक्षे दृष्टीने सगळी योग्य ती काळजी योग्य ती काळजी असते. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? त्यांना एकच सांगेन की हे पारंपरिक मैदान आहे आणि बऱ्याचशा गाडी मालकांना माहिती आहे की शिरंब्याचं मैदान कसं असतंय. त्यामुळं मी तुमच्या माध्यमातून एकच आव्हान करेन की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी, चालकांनी याचा लाभ घ्यावा, एवढं सांगेन. धन्यवाद. नमस्ते. आपलं नाव दादा? विकास गायकवाड. बरं दादा, काय सांगाल, या वर्षी सुद्धा भव्य दिव्य असं बैलगाडी शर्यतीचं मैदान शिरंबे गावामध्ये संपन्न होतंय. कशा पद्धतीने तयारी सुरू आहे दादा? तयारी ही 1 नंबरमध्ये चालू आहे. बरं, आता आपण या मैदानाच्या संदर्भातली काही माहिती विचारू. या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? प्रताप तात्या जांजुर्णे तडवळे आणि विकास सर जगदाळे कुमटे. बरं. त्याचबरोबर खाली झेंडापंच म्हणून कोण काम पाहणार आहे? राजू बापू धनवडे कोरेगाव. हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि कोरेगाव तालुका यांनी घालून दिलेल्या नियम हो बरोबर, त्या नियमानुसारच होणार आहे. बरं. आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या कुठल्या चॅनलवर होईल? सँडियन यादव आणि श्री गणेश. बरं. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानात सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? त्यांना एकच सांगू इच्छितो की थोडा वेळ राहिलेला आहे, 5 ते 6 तास राहिलेले आहेत. त्यांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करावे. चालते. धन्यवाद दादा.